नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित ड्रीम्स ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आज जाणार आहे मी माझ्या गावी. तर पुन्हा एकदा संधी भेटते गावी जाण्याची. आणि मी आज एकटा नाही जात आहे, माझ्यासोबत जयेश आहे, माझा छोटा भाव आणि मोठी बहीण त्याची मोठी बहीण माझी नाही, आणि माझ्या मावशीची मुलं आहेत. पॅकिंग तर झालेली आहे आमची, कारण दुपारपासून ब्लॉग करायला भेटला नाही, थोडं गडबड होती. आम्ही फक्त तिघच जातोय, पण तुम्हाला आमचं सामान बघा आमचं किती आहे. 1 2 3 4 5 6 7 बॅग आहेत आमचं. आणि ट्रेन आहे, सॉरी बस आहे. आपण बोल 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 बोल. अरे तू आणि मित्रांनो, ह्याला ब्लॉग बनवायला खूप आवडतं, तर काही मध्ये शॉर्ट घ्यायचे, पण ह्या पण ब्लॉग करेल, तर समजून घ्या आमच्या छोट्या भावाला. आणि मित्रांनो, तुम्ही बोलत असाल आता मेच्या सुट्टीमध्ये मी गावाला चाललो आहे, तर तसं नाही आहे, कारण माझ्या थोडं कामात इश्यू झाला आहे, त्याच्यामुळे माझं काम सुटलं आहे. आणि तिथं मेन म्हणजे बघा, त्यांनी मला एक फ्रेम दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. मी तिथून रिटायर झाल्याच्यानंतर तर ते आता थोडी पॅकिंग केली आहे, नाही तर गावाला जायचं ट्रॅव्हल्समधून मला न्यायची आहे. नंतर त्याला काही क्रॅशेस वगैरे लागलं, काचेची फ्रेम आहे. मी तुम्हाला त्याची पण फोटो दाखवेन, अनबॉक्सिंग त्याची पण दाखवेन तुम्हाला. आणि आता थोडं जेवून घेतो पटकन, कारण दिसतंय तुम्हाला वाजत आले 9:45 वाजत आलेत. माझी 10:30ची ट्रॅव्हल्स आहे, तर पटकन पॅकिंग करतो. पहिलं जेवतो, कारण भूक खूप लागली आहे. पहिलं जेवतो, पोटपूजा करतो, आणि नंतर हे सगळं बॅग वगैरे घेऊन निघतो. तर मित्रांनो, निघालो आहे. आणि हा बघा कसा बॅग घेऊन दिसतोय. ही बॅग आपली सगळं ब्लॉगिंगचं सामान आहे, ट्रायपॉड वगैरे, माईक, बॉय माईक ही त्याच्याकडे, आणि ही माझ्याकडे. हे बघा केवढी मोठी आहे, जाम मोठी बॅग आहे. तर पटकन निघतो, खूप घाई झाली आमची. मित्रांनो, हे बघा, ह्या दोघांना काम लावलं आहे सगळ्या बॅगा लिफ्टमध्ये टाकायला, आणि लिफ्ट नुसती बॅगानंच भरली आहे. फ्रेम, बॅग, पिशवी. आणि बघा, ही तर सगळ्यात मोठी बॅग आहे. गावाला यायचं तर काम केलंच पाहिजे, काम केलंच पाहिजे. हा, बाय बाय. तर मित्रांनो, सामान पहिलंच काढून ठेवलं लिफ्टमधून बाहेर. आणि मित्रांनो, एक सामान आता ठेवतो रिक्षामध्ये. आणि मेन म्हणजे आपली रिक्षा आहे. आता आपल्याला कोणती ऑटो वगैरे मागवावी नाही लागत, आपली रिक्षा स्वतःची. हे बघा, रिक्षा बोललास, मी रिक्षा ऐकलं. हो. तर एक सामान आणतायत. रिक्षा लोड होते आमची, तुम्हाला दाखवतो. हे सामान असं का ठेवलं, नेट ते फ्रेम आहे. मित्रांनो, रिक्षा मीच चालवणार आहे, आणि नंतर येताना काका चालवणार आहेत, कारण आधीच टाईम झाला आहे, तर निघतो पटापट. घाई झाली आहे प्रत्येकाची. आणि हे पण छोटी ड्रायव्हर आहे. मी आता गाडी स्टार्ट करतो आणि निघतो. गाडी पाठीमागे गाडी आहे, आता आपण याच गाडीने जाणार आहे, तर चला जाऊया गाडीने, पटकन गाडी स्टार्ट आहे. तर मित्रांनो, गाडी लोड झाली, गाडी चालू झाली आपली. गाडीची पहिलाच तर डायरेक्ट तुम्हाला स्टॉपवर भेटतो. तर इंस्टावरती तेवढं स्टोरी टाकतायत गावाला जाण्याची. जरा दाखव कसे टाकलेस. एक नंबर. आणि याच्यात ही मास्टर आहे. आम्ही सगळे इथं थांबलो आहे. काका गेले तर रिक्षामध्ये CNG भरायला, CNG गॅस भरायला. ते आता येतील तेवढ्यात, तोपर्यंत आपली ट्रॅव्हल्ससुद्धा येईल. वैभव साई आपली ट्रॅव्हल्स आहे. जयेश, तुला आवडलं काय आमच्या गावी जायला? काय विचार मला खूप. आणि जयेश, तुला कसं वाटतं आमच्या गावी येतोयस तर? बरं वाटतंय. आता किती वर्षांनी चाललोय गावी परत, कसं भारी वाटणार मग. ऑफकोर्स. आणि मित्रांनो, जयेशने आपला ब्लॉग बघितलेला, त्याच्यामुळं त्याला अजून जास्त येण्याच्या एक्साईट झाला आहे. तो ते पाण्यातले ब्लॉग वगैरे, आपली होळीचे ब्लॉग, त्याच्यामुळं
जास्त एक्साइट आहे गावाला येण्यासाठी. तर काका रिक्षा CNG भरून आलेत आणि सगळे आता वाट बघतायत ट्रॅव्हल्सची. काका सुद्धा हाय करतायत आपल्या. तर मित्रांनो सगळे कंटाळले आहेत कारण ट्रॅव्हल्सवाल्यांनी टाईम दिला होता 10:30चा आणि 10:30 वाजूनसुद्धा गेलेत. तर आम्ही पण थोडं बोर झालो आहे. ट्रॅव्हल्सवाल्याची वाट बघतो आहे कधी येईल. आता काहीच आपण आता बसमध्ये बसलेलो आहे. मी चुकतोय आपण बसमध्ये बसलेलो आहे आणि आता चाललो आपल्या गावी. चला जाऊया गावी. माझ्या तर मित्रांनो डिझेल भरायला पेट्रोल पंपावर डिझेल भरायला आपली गाडी थांबली आहे. तर बोललो थोडं फ्रेश होऊया आणि आपली ड्रायव्हर्स तुम्ही बघू शकता. जयेश या ना. तर मित्रांनो माझे काही सबस्क्रायबर भेटले आहेत. इथं थांबलो होतो पेट्रोल पंपावर. तर तुमचं नाव काय? अच्छा उमेश मोरे यांचं नाव आहे. तर हे सुद्धा आपल्यासोबत ट्रॅव्हलिंग करत आहेत. तर खूप चांगलं वाटलं तुम्हाला भेटून. तर मित्रांनो डिझेल भरून झालं आहे आणि आम्ही निघालो आहे आता. मस्त गाणे लागले आणि पुढे ड्रायव्हर काकांनी गाणी लावली आहेत. त्याचा आनंद घेत घेत आता निघालो आम्ही. आणि गाणी लावल्यामुळं प्रवाससुद्धा आनंदाचा वाटतो आम्हाला. आणि काही आमच्या पुढे ड्रायव्हर सीट आहे. तर आम्ही इथून मस्त व्ह्यू एन्जॉय करत जातो गावाला. तुम्हाला पण बरोबर. तुम्हाला पण व्ह्यू देतो. तर तुम्ही पण पहा आणि एस्केप नका करू व्हिडिओला मधूनच पूर्ण बघून जावा. कारण का तुम्हाला काहीतरी गिफ्ट आहे पुढं तर तुम्ही ते बघाच. राईट. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. कमेंट पण हे करा. महत्त्वाचं आहे. सबस्क्राईब आणि नवीन असल्यास तर प्लीज सबस्क्राईब करून द्या. त्याचं तुम्हाला ब्लॉग कसे भेटणार बघायला. तुमच्यापर्यंत आवाज जात नसेल गाण्यांचा पण आम्हाला आवाज येतोय. एन्जॉय करतो आम्ही. पहिले तितके माईक लावले हो. प्रॉब्लेम नाही. हो. तर भेटू मध्ये गाडी थांबेल जेवायला. तेव्हा तर मित्रांनो गाडी जेवायला 10 मिनटं थांबणार आहे. 10-15 मिनटं. पण आता आम्ही जेवून आलोय म्हणून आता काय आम्ही खाणार नाही. आता चटरपटर काय खायचं असेल तर आता घेतो पाण्याची तुला बॉटल. भूक लागली आहे? मला तर भूक काय लागली नाही. तर आपण फक्त पाणी पिऊया आणि ह्यांना फक्त आता खाऊची भूक लागली आहे. थोडंसं चटरपटर कुरकुरे Thumbs up, वगैरे कुरकुरा थम्सअप बिरकुरा. वगैरे. आता गावी बघू. जाऊन हे सगळं बंद होणार आहे. हां. आणि आता पटकन आम्ही निघतो आणि फक्त पहिला आणतो. बघतो यांना काय काय चटरपटर आवडतात कुरकुरे वगैरे. ते गाडीमध्ये कारण का टाइमपास. आमची मावशी आम्हाला भाकरी चपाती म्हणजे माझी मावशी यांची आई. अर्धा तास खाण्यासाठी. ह्याला पण पैसे दिलेत तिला पण पैसे दिलेत. बघूया काय आणतायत. 500 रुपये 500 नाही दिलेत 50 दिलेत. तुझ्यासाठी ते फक्त 550 दिलेत. हॉटेल जय अंबे इथे थांबलेली आहे आपली ट्रॅव्हल्स. तर यांना ताण लागले तर पहिलं पाणी घ्यायला आलो. तर बघतो कान बंग घरातून निघताना पाणी नाही आणलेलं. पाण्याच्या बॉटल्या नाही आणल्यात. मग इथं बोललो बॉटल बिसलरी एक घेऊया. तर आम्हाला कोण देत आहे काय वाट बघतोय. हां तुझ्या एकटीचा काढू पण दिसत नाही आम्हाला काय आहे. दिसतं आता. स्पॉन्सर बाय रोहित मोहिते. ऐकायला नाही आलं. दिस खाऊ इज स्पॉन्सर बाय रोहित मोहिते. थँक्यू. तर मी स्पॉन्सर केलं 50 रुपये दिले ते दोघांना. सिनेमॅटिक घे ना दादा. तर गाईस गल्ली गल्ली फिरून उतरताना
बाय 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 जा निघ आता निघ. बाय बाय. हो बघा काय आणलंय चकली आणि स्प्राईट हाज्यामुळेला. गाईज आणि ह्याचं तर काय वेगळंच आहे. आपलं खायचं अजून काय नाही, बस खायचं. आमचं आता खाऊन झालंय तर आता झोप आली आहे. मस्त की झोपतो. ह्यांना पण झोपून दे कारण उद्या सकाळी उठायचं आहे. कुठं जायचं नाही. तर मस्त की झोपतो. तुम्ही पण झोपा. गुड नाईट. जयेश कसं वाटतंय? फायनली मित्रांनो पोचलोय आता. हा म्हणतो बघ काय उलटी म्हणतो बघ. आता वाटतं तिथेच बोललो. तर मित्रांनो 7 वाजले. 7 वाजता बरोबर पोचलो आम्ही. आणि मम्मी बघा सगळ्या बॅगा घेऊन पहिले पुढे गेली. आमच्यात ताकद ना उलटी करायची ताकद. याला तर उलटी येत होती. आम्हाला उलटी येत नव्हती. होय. आणि पोचले आता घरी. सगळं शुमशान. कसं वाटतंय? घर बदललं नाही. तुम्ही खूप वर्ष. मला रस्ता आहे ना हा काय इथून आहे रस्ता. पूर्ण इथं घरच नव्हती. मग जेव्हा आले मी लहानपणी तेव्हा काही इथं भेट नव्हते घर. आणि तर काही आपण वरलेलो आता गावी. आणि गावाचा नजारा जर तुम्ही बघू शकतात. आणि मावशी माझी आणि बघा दीक्षित जरा इथं बघा तुम्ही पाठीमागे. यांची हालत बघा. तिकडं उभी ना ती पोरगी तिची हालत बघा. तुझी काय झाली हालत? मला काय नाही फक्त उलटी सारखं वाटत होतं पण काय ना आता हाय होते ना. मला झालीच नाही. मला प्रवासात होतच नाही बसच्या. राधापूरला ते घाट लागतात ना. मित्रांनो हा खोटं बोलतोय. याला वांती येत होती पण नेमका वांती याच्या टायमिंगला स्टॉप पण आला आणि आम्ही नेमके उतरलो. हा खोटं बोलतोय. आता आपण इथं पोहे खाते. तर माझी प्लेट इथं बघू शकतात तुम्ही. हा मावशी मित्रांनो पहिला नाश्ता करतो आणि पप्पाने 2 नारळ काढले त्यांच्यासाठी. माझ्यासाठी काय आपण नारळ बघूया चला. तर गाईज आता रोहित नाही सॉरी मावशीने पोहे केलेले. रोहित दादा पोहे खातोय पोहे खातो. आणि मग आम्ही नारळ काढलेत काकांनी आमच्या. शेळ काढलंय. नाही रे ते काय बोलतात त्याला सत्कार. श्रीफळ आणलेत काकांनी आमच्यासाठी. ते पण आम्ही खाणार आहे फोडून. तर तेव्हा भेटू तुम्हाला. सगळ्यात भारी पाणी. आणि नारळावरून यांची मारामारी होतीये. तिकडच जा तिकडच बाहेर पियायचं. इकडं चिखल नाही.
ए जा बाहेर. जयेश बाहेर जा. ही फुटलेलं आहे कवटी आतमध्ये गॅस वाटते ना तडकन उडवत. हे बघ हे अलगत त्याला सांग रोहितला तुम्ही आता अलगत खोल रे. खोलून द्या. नाही हे बघ इथं कापलं. अच्छा इथे आपल्याला हे बघ गॅस उडवील लगेच पाणी. ओला ओला ओला. गावरान मुंडे. त्याला लाव त्याला लाव ब्युटिफुल. हा थांब काकी करायला. काकी कशी करेल, मावशी करेल. ब्युटिफुल. झालं त्याच्यात अडकल पाणी. कोणाचं आहे? आणि हा एक नंबर फोडलाय फोन. दादा कर आणि हा कोणाचा? जयेश. जयेश तुझ्या वाट्याचा. दादा हे खोबरं आहे हे. हा खा खा खा. थांब त्याला 2 भाग करून दे. धर जे आणते ते आणजे. असंच खावं जे चालेल. जयेश कुठे आहे? जयेश जयेश खोबरं कसं आहे? हा बघा. अरे खाय. हा माकड बघा. जय खाली बस. जय खाली बस. 3 माकड. गांधीजींची 3 माकड. मेंदू सारखं आहे रे अरे आतमध्ये. पुरा तोंडाला लागल कपची चमच्यान. तुम्हाला आणपर्यंत धीर नाही का रे? बघ ना याला धीरच नाही जयेशला. एक केवढूसा चमचा आहे भारी. बोला. नूडल्स सारखे लागतायत हे. हो ना. एवढे नूडल्स खोबऱ्याचेच होतात. हे बघा चिपकी. खोबऱ्याची चिपकी. कशी खाते बघा. आणि आपण एवढ्यात हे दोघं झोपलेले असतात. आणि आता बघा काय करतायत. मस्त फ्रेश होऊन मस्त नारळ पाणी पिऊन शळ खातायत हे 2 माकडं. नाही तर एवढ्यात मुंबईमध्ये असतील. हा श्रीफळ आहे. तुझा काय सत्कार केलाय? आपण फ्रेम खोलतोय आणि सत्कारी करतो काकांचा. मला भेटलेली फ्रेम खोलतायत पप्पा. बघूया. त्यांच्याच हातानं खोलतो. मला गिफ्ट भेटलेली ही माझ्या मित्रांनी दिलेली मला भेट काम सोडल्याच्या नंतर. मी तर बघितली आहे कोणती फ्रेम आहे. तुम्ही पण बघून घ्या कारण तिला मुंबईतून जपून आणली आहे. हाईट एक नंबर. हा एक नंबर. अरे किती मोठी आहे ही. लागणार कुठे फ्रेम? हा कडक. आता ती फ्रेम इथं लावणार आहे. हे बघा बाबासाहेबांचा गौतम बुद्धांचा हे माझे लहानपणीचे फोटो आहेत आणि त्याच्यावरती फ्रेम लावणार आहे. म्हणजे कधी घरात आलो तर पहिली आठवण कामातली माझ्या कामातल्या मित्रांची आठवण म्हणून. फोटोवर लक्ष गेल्या त्यांचीच आठवण आहे. आणि हा बघा हा दुसरा ब्लॉगर बघा काहीतरी करतोय. नाश्ता वगैरे केला आहे तर जास्त व्हिडिओ न वाढवता आता व्हिडिओच एंड करतो. अरे काय काय त्यांना सबस्क्राईब करा. सबस्क्राईब. सबस्क्राईब. तर मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंट मेन करा, लाईक ठोका आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. पण क्लिक करून ठेवा. पहिला म्हणजे पार्ट आणि दुसरा नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन जाईल नवीन व्हिडिओची. तर नेक्स्ट व्हिडिओ